नमस्कार. तृतीय वर्ष कला विशेषतर मराठी अभ्यासपत्रिका क्रमांक 4. अभ्यासपत्रिकेचं शीर्षक आहे भाषाविज्ञान, वर्णनात्मक आणि ऐतिहासिक. या अभ्यासपत्रिकेतील घटक क्रमांक 1 आहे भाषेचे स्वरूप आणि कार्य. या घटकाच्या अंतर्गत भाषाभ्यासाच्या पद्धती अर्थात भाषेच्या अभ्यास पद्धती, भाषेच्या वेगवेगळ्या पद्धतीने जो अभ्यास केला जातो त्या नेमक्या पद्धती कोणत्या आहेत त्याचा परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे. तर साधारणतः याच्यामध्ये 3 प्रमुख भाषाभ्यास पद्धती आहेत. त्या आहेत वर्णनात्मक, ऐतिहासिक आणि तुलनात्मक. अशा ह्या 3 भाषाभ्यास पद्धती आहे. याचा परिचय आपण करून घेणार आहोत. भाषा विज्ञानामध्ये साधारणतः भाषाभ्यासाच्या विविध अभ्यास पद्धती विकसित झालेल्या आहेत. या अभ्यास पद्धतीपैकीच वर्णनात्मक भाषाभ्यास पद्धती, ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धती आणि तुलनात्मक भाषाभ्यास पद्धती या भाषा विज्ञानाच्या प्रमुख अभ्यास पद्धती आहेत. या तीनही अभ्यास पद्धतीच्या साहाय्याने भाषेचा अभ्यास केला जातो. या तीनही भाषाभ्यास पद्धती भिन्न भिन्न असल्या तरी या तीनही भाषाभ्यास पद्धती एकमेकास पूरक आहेत आणि एकूणच भाषेचा सर्वांगीण अभ्यास करण्यासाठी या तीनही भाषाभ्यास पद्धती आपल्याला अतिशय महत्त्वाच्या आहेत असेही जाणवतात. साधारणतः पहिली जी काही ही अभ्यास पद्धती आहे त्यामध्ये किंवा भाषेचा समाजाच्या पातळीवर जो अभ्यास केला जातो तो समाजनिष्ठ अभ्यास क्षेत्र म्हणूनही तो परिचित आहे. अनेक ज्ञान क्षेत्रांमध्ये समाज जीवनाचा विविध प्रकारे अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, तत्वज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र इत्यादी. आता या सर्व शास्त्रांमध्ये हे सगळे अनेक अर्थात विविध ज्ञानक्षेत्र आहेत. या सर्व ज्ञानक्षेत्रामध्ये समाज जीवनाचा वेगवेगळ्या पातळीवर अभ्यास केला जातो हे आपण पाहिलं. मग ह्याच अर्थात अशा समाजनिष्ठ ज्ञानशाखांपैकी एक ज्ञानशाखा म्हणजेच भाषा विज्ञान ही आहे. भाषेच्या अभ्यासाच्या अनेक पद्धती रूढ आहेत आणि त्यामध्ये दिवसेंदिवस अनेक पद्धतींची भरही पडत आहे असेही आपल्याला दिसते. समाजनिष्ठ अभ्यास क्षेत्र याचा परिचय जेव्हा आपण करून घेतो त्यामुळेच या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत अभ्यासाच्या या पद्धतीमुळेच भाषा विज्ञानाच्या अनेक शाखा निर्माण झालेल्या आहेत. या अनेक शाखांमध्ये ऐतिहासिक भाषा विज्ञान, वर्णनात्मक भाषा विज्ञान, तुलनात्मक भाषा विज्ञान अशा या भाषाभ्यासातील प्रचलित अशा शाखा आहेत. म्हणजेच भाषेचा ऐतिहासिक, वर्णनात्मक आणि तुलनात्मक अशा 3 अंगाने 3 पद्धतीने अभ्यास केला जातो हेही आपल्या इथे निदर्शनास येईल. त्याचबरोबर गणिती भाषा विज्ञान, संकल्पनात्मक भाषा विज्ञान, उपयोजित भाषा विज्ञान, संरचनात्मक भाषा विज्ञान, समाज भाषा विज्ञान अशा नवनव्या शाखा आणि भाषाभ्यास पद्धती या निमित्ताने आपल्याला सांगता येतील. या सर्व जे भाषेचे अभ्यास करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत यामध्ये आपल्याला महत्त्वाची अशी एक भाषाभ्यास पद्धती आहे आणि ती आहे ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धती. आता आपण साधारणतः ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धती, वर्णनात्मक भाषाभ्यास पद्धती आणि तुलनात्मक भाषाभ्यास पद्धती अशा ह्या 3 भाषाभ्यास पद्धतीचा परिचय करून घेणार आहोत. कारण भाषेच्या अभ्यासामध्ये या तीनही भाषाभ्यास पद्धती अतिशय महत्त्वपूर्ण अशा भाषाभ्यास पद्धती आहेत. भाषेचा अभ्यास करणाऱ्या अशा त्या पद्धती आहेत आणि म्हणूनच या तीनही भाषाभ्यास पद्धतीचा परिचय करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यातली पहिली भाषाभ्यास पद्धती आहे ती आहे ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धती. आता भाषाभ्यासाची ऐतिहासिक अभ्यास पद्धती ही एक महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. म्हणजेच काय, भाषेचा अभ्यास करण्यासाठी जी काही अभ्यास पद्धती निवडली जाते त्यापैकी ऐतिहासिक अभ्यास पद्धती ही एक महत्त्वाची आहे.
याच्यामध्ये होते काय की कालपरत्वे भाषेमध्ये अनेक बदल घडत असतात. म्हणजे जी भाषा आज आपण वापरतो त्याचे जे काही पूर्वरूप आहेत, या पूर्वीपासून जी चालत आलेली भाषा आहे, या भाषेमध्ये कालपरत्वे अनेक बदल घडतात. आता हे जे बदल आहे, हे बदल भाषेच्या उच्चारणामध्ये, शब्दरूपांमध्ये, वाक्यरचनेमध्ये प्रामुख्याने आपल्याला जाणवतात. म्हणजेच भाषा ही कालपरत्वे जी काही बदलते किंवा भाषेमध्ये जे काही बदल होतात, ते बदल म्हणजे नेमके कसे होतात, कशामध्ये बदल होतात, या अनुषंगाने विचार इथे करणे महत्त्वाचे आहे. आता यामध्ये भाषेच्या उच्चारणामध्ये बदल होतो, कालपरत्वे भाषेच्या शब्दरूपामध्ये बदल होतो, त्याचबरोबर कालपरत्वे भाषेच्या वाक्यरचनेमध्येही बदल होतो. ही गोष्टही या अनुषंगानं समजून घेणं महत्त्वाचे आहे. आता या बदलांचे जे काही निरीक्षण आहे, हे सर्व निरीक्षण म्हणजे उच्चार असेल, शब्द असेल, वाक्य असेल, यामध्ये होणारे जे काही बदल आहेत, या सर्व बदलांचे निरीक्षण ऐतिहासिक भाषा विज्ञानामध्ये केले जाते. अर्थात ऐतिहासिक भाषा विज्ञान हे करीत असते. एखाद्या भाषेचे आधीच्या कालखंडात नेमके स्वरूप कसे होते आणि नंतर हे स्वरूप कसे बदलले किंवा या भाषेमध्ये बदल कसा झाला, ही गोष्टही इथे महत्त्वाची आहे. आणि हे कशावरून कळते आपल्याला, तर ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धतीवरून हे आपल्याला समजते. म्हणजे ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धतीवरून आपल्याला काय समजते की एखादी जी काही भाषा आहे किंवा आज जी काही भाषा बोलली जाते आहे, मग ती कुठलीही भाषा असू दे, त्या भाषेच्या आधीच्या कालखंडामध्ये नेमकं स्वरूप कसं होतं आणि आज ती का बदलली, किंवा पूर्वी त्याच्याही आधी मागे जर गेलो आपण तर त्याच्यामध्ये बदल कसे कसे होत गेले, त्याच्यामध्ये परिवर्तन कसे झाले, ह्या सगळ्या गोष्टीचा जो काही परिचय आहे, तो परिचय किंवा त्या सगळ्याची माहिती आपल्याला ह्या ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धतीवरून समजते. त्याचबरोबर भाषाभ्यासाचा म्हणजे ज्या भाषेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्या भाषेचा कालखंड जर जुना असेल तर तो अभ्यास करण्यासाठी आपल्याला पुरेशी साधन सामग्री उपलब्ध होत नाही. आणि जर उपलब्ध झाली नाही तर अनेक अडचणी त्या संदर्भामध्ये निर्माण होतात. आता ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धतीला किंवा भाषेचा जर ऐतिहासिक पद्धतीने आपण अभ्यास करतो, या अभ्यास पद्धतीमध्ये पुरेशी साधन सामग्री मिळत नसली, ती एक अडचण असली तरीही, अर्थात या भाषाभ्यास पद्धतीला जरी मर्यादा असल्या तरीही ऐतिहासिक भाषा विज्ञानाचे महत्त्व हे कमी होत नाही. याचं कारण असं आहे की आज जी बोलली जाणारी भाषा आहे किंवा माणूस जी भाषा वापरतो आहे किंवा मानवी समुदायामध्ये जी भाषा वापरली जाते, या भाषेला म्हणजे प्रत्येक भाषेला हा भूतकाळ असतोच. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे, ही विसरता कामा नये. त्याचबरोबर भूतकालीन म्हणजे भूतकाळामध्ये विशिष्ट भाषेचे स्वरूप आणि त्यामध्ये होणारे बदल, अशा कमीत कमी 2 काळांची पाहणी ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धतीच्या अनुषंगाने केली जात असते. आणि म्हणूनच याला द्वैकालिक भाषाभ्यास पद्धती असेही म्हटले जाते. म्हणजे ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धतीला द्वैकालिक भाषाभ्यास पद्धती असे म्हणतात. याचं कारण काय? याचं कारण असं आहे की भूतकाळामध्ये विशिष्ट भाषेचे जे काही स्वरूप होते आणि त्या भाषेमध्ये होणारे जे काही बदल आहे, याचा अभ्यास करण्यासाठी, याचा विचार करण्यासाठी कमीत कमी 2 काळांची पाहणी केली जाते. म्हणजे 2 काळांमध्ये भाषा कशी वापरली जात होती, भाषेमध्ये कोणता बदल होता, कुठल्या प्रकारचा बदल होता, या अनुषंगाने ही पाहणी केली जाते. आणि म्हणून याला द्वैकालिक भाषाभ्यास पद्धती अशीही म्हणतात. म्हणजे एक गोष्ट आपण लक्षात घेऊया, ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धतीला द्वैकालिक भाषाभ्यास पद्धती असे म्हणतात. द्वैकालिक भाषाभ्यास पद्धती का म्हणतात? कारण याच्यात कमीत कमी 2 काळातील भाषांची पाहणी केली जाते, त्याची तुलना केली जाते. थोडक्यात म्हणजे त्याच्यामध्ये जे काही उच्चारण आहे, शब्द आहे, वाक्य आहे, या पातळीवर हा तो विचार होतो. म्हणजे कुठला बदल कोणत्या पातळीवर होतो आहे, या अनुषंगाने कमीत कमी 2 काळाची पाहणी याच्यामध्ये केली जाते. आणि म्हणूनच 2 काळाचा अर्थ काय? द्वैकालिक. द्वै म्हणजे 2, कालिक म्हणजे काळ, 2 काळाची पाहणी, म्हणून द्वैकालिक भाषाभ्यास पद्धती असे या ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धतीला म्हणतात. आता ही ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धती जी आहे ती
फक्त म्हणजे भाषेचा ऐतिहासिक पातळीवर जो अभ्यास केला जातो किंवा ऐतिहासिक पद्धतीनं जो अभ्यास केला जातो त्या अभ्यासामध्ये आपल्याला पूर्णतः लिखित साधनावरच अवलंबून राहावं लागतं. कारण उच्चारणासाठी भाषा ती आज जरी बोलली जात नसली तरीही ऐतिहासिक पातळीवर जेव्हा अभ्यास केला जातो त्यावेळेला फक्त लिखित साधनाचाच आपल्याला आधार घ्यावा लागतो आणि म्हणून लिखित साधनांवरच या अभ्यास पद्धतीला अवलंबून राहावे लागत असल्यामुळे आणखी एक मर्यादा या अभ्यास पद्धतीला पडते आहे. जरी मर्यादा पडत असली तरीही एखाद्या भाषेत वेगवेगळ्या कालखंडात कोणकोणती परिवर्तने झाली याची स्थूल कल्पना देखील आपल्याला ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धतीनं येऊ शकते. बघा, आपण बघितलं की ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धतीला लिखित साधनावरच अवलंबून राहावे लागते. लिखित साधनावर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे किंवा ही तिची एक मर्यादा असल्यामुळे म्हणजे मर्यादा असली तरीही एखाद्या भाषेत वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या पातळीवर म्हणजे उच्चारणामध्ये असेल, शब्दामध्ये असेल, वाक्यरचनेमध्ये असेल, कोणकोणती परिवर्तने झाली या सगळ्या गोष्टीची आपल्याला स्थूल कल्पना या ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धतीने येऊ शकते आणि म्हणून ही अभ्यास पद्धती अतिशय महत्त्वाची आहे. यानंतर जी दुसरी भाषाभ्यास पद्धती आहे तिचे नाव आहे वर्णनात्मक भाषाभ्यास पद्धती. म्हणजे आपण पहिल्यांदा बघितलं की ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धतीच्या अनुषंगाने कमीत कमी 2 काळामध्ये त्या भाषेमध्ये कसे बदल होतात त्याची तुलना करून त्याचा एक अभ्यास म्हणजे द्वैकालिक भाषाभ्यास पद्धती म्हणून तिचा कसा परिचय आहे किंवा कसं महत्त्व आहे हे आपण ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धतीच्या अनुषंगाने पाहिलेले आहे. आता आपण वर्णनात्मक भाषाभ्यास पद्धती ह्या पद्धतीचा परिचय करून घेणार आहोत. आता या भाषाभ्यास पद्धतीमध्ये भाषेबाबतचे कोणतेही पूर्वग्रह न बाळगता त्या भाषेतील सर्व घटकांसंबंधी निरीक्षणे नोंदविली जातात. प्रत्यक्षामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषेचा विचार या अभ्यास पद्धतीत केला जातो. म्हणजेच काय, सगळी भाषा ही आपल्या समोरच उपलब्ध असते आणि म्हणून प्रत्यक्षात बोलल्या जाणाऱ्या भाषेचा विचार या वर्णनात्मक भाषाभ्यास पद्धतीमध्ये केला जातो. त्याचबरोबर भाषेच्या वास्तव वर्णनाची भूमिका म्हणजे भाषेचं जे काही आहे आज प्रत्यक्षात बोलल्या जाणारी जी काही भाषा आहे या भाषेच्या वास्तव वर्णनाची भूमिका इथे असल्याने अनेकदा परंपरागत मते या अभ्यास पद्धतीमध्ये नाकारली जातात किंवा ती नाकारावी लागतात. आपण बघितलं की ऐतिहासिक भाषा विज्ञानाच्या अनेक मर्यादा आहेत. आता ऐतिहासिक पद्धतीने अभ्यास करताना ज्या अनेक मर्यादा आढळतात त्याचाही विचार या अनुषंगाने आपण जेव्हा करतो त्यावेळेला किंवा ऐतिहासिक भाषाभ्यासाच्या सगळ्या ज्या काही मर्यादा आहेत या मर्यादा लक्षात घेऊनच काही भाषाभ्यासकांनी वेगळ्या पद्धतीनं अभ्यास केला आणि म्हणूनच वर्णनात्मक पातळीवर म्हणजे अस्तित्वात असणारी भाषा किंवा आज बोलली जाणारी जी काही भाषा आहे या भाषेचा अभ्यास करण्यासाठी ही अभ्यास पद्धती अर्थात वर्णनात्मक अभ्यास पद्धती ही महत्त्वाची आहे. याच अनुषंगाने आपण त्याचा परिचय करून घेत आहोत. सोस्यूर हा एक भाषा वैज्ञानिक आहे. या भाषा वैज्ञानिकाने भाषेच्या वर्णनात्मक अभ्यासाची गरज प्रतिपादन केलेली आहे. म्हणजेच काय, आणि ही गरज प्रतिपादन करीत असताना बुद्धिबळाच्या खेळाडूच्या दृष्टीने मागील खेळींचा विचार अथवा स्मरण काहीही उपयोगाचे नसते. अर्थात त्याला प्याद्यांच्या वर्तमान अवस्थांचाच विचार करावा लागतो. कोणाला, म्हणजे बुद्धिबळाच्या खेळामध्ये बुद्धिबळाचा खेळ खेळत असताना किंवा बुद्धिबळाच्या खेळामध्ये मागील खेळीचा किंवा त्या खेळीचं स्मरण करणंही उपयोगाचं नसतं. कारण वर्तमान अवस्थेमध्ये प्यादा जो आहे बुद्धिबळातला प्यादा त्याची नेमकी काय अवस्था आहे याचाच विचार प्रामुख्याने केला जातो. त्याचप्रमाणे भाषा बोलणाऱ्याच्या दृष्टीने भाषेचा वर्णनात्मक अभ्यास करणेच इथे इष्ट ठरतो असेही सोस्यूरने म्हटले आहे. म्हणजेच काय, तिचा भूतकाळ असेल किंवा ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून किंवा त्या सगळ्या मर्यादा लक्षात घेऊन किंवा त्याच्या मर्यादा असल्यामुळे प्रत्यक्षामध्ये बोलली जाणारी जी काही भाषा आहे या भाषेचा वर्णनात्मक अभ्यास करणे हे किती महत्त्वाचे आहे अशी त्यांनी पटवून दिलेली आहे. वर्णनात्मक भाषा विज्ञानाला एककालिक भाषाभ्यास पद्धती असेही म्हणतात. कारण ही भाषाभ्यास पद्धती
कोणत्याही एका काळातील भाषेचं म्हणजे आज बोलल्या जाणाऱ्या ज्या काही भाषा आहेत त्या भाषेचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. एकाच काळातील भाषा याच्यामध्ये साधारणतः अभ्यासासाठी घेतली जाते आणि म्हणून वर्णनात्मक भाषा विज्ञानाला एककालिक भाषाभ्यास पद्धती असेही म्हणतात. आपण आधी पाहिलं ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धतीला द्वैकालिक म्हणजे त्या दोन काळाच्या भाषेचा वापर तिथे केला जातो, कारण उपयोग तिथे केला जातो. तर वर्णनात्मक भाषाभ्यास पद्धतीमध्ये एकाच काळातील भाषेचा वेगळ्या पातळीवर तो अभ्यास केला जातो, वर्णनात्मक पातळीवर अभ्यास केला जातो आणि म्हणून वर्णनात्मक भाषा विज्ञानाला किंवा भाषाभ्यास पद्धतीला एककालिक भाषाभ्यास पद्धती असे म्हणतात. तर कोणत्याही विशिष्ट काळातील भाषेचा अभ्यास या पद्धतीने करता येतो. म्हणजेच काय, ही जरी एककालिक भाषाभ्यास पद्धती असली तरीही वर्णनात्मक भाषाभ्यास पद्धतीच्या अनुषंगाने आपल्याला कोणत्याही विशिष्ट काळातील भाषेचा अभ्यास करता येतो, कारण करता येण्यासारखा आहे. एवढे महत्त्व या वर्णनात्मक भाषा विज्ञानाला आहे. आता तिसरी एक भाषाभ्यास पद्धती आहे, ती पद्धती आहे तुलनात्मक भाषाभ्यास पद्धती. म्हणजे तुलनात्मक पातळीवर भाषेचा अभ्यास केला जातो. याचा विचार करताना किंवा हा परिचय करून घेत असताना काही गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्या म्हणजे जगामध्ये अनेक भाषक समाज आहेत, म्हणजे अनेक भाषा बोलणारे असे वेगवेगळे समुदाय आहेत. त्यातील काही अप्रगत आहेत तर काही प्रगत आहेत. म्हणजेच जगामध्ये अनेक भाषा बोलणारे जे काही लोक आहेत किंवा जे वेगवेगळे समाज आहेत, हे सगळे समाज कसे आहेत, काही प्रगत आहेत तर काही अप्रगत आहेत. प्राचीन काळापासून काही भाषा चालत आलेल्या आहेत तर काही भाषा मात्र अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या आहेत. ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात घ्यायला हवी. काही भाषा विविध क्षेत्रामध्ये वापरल्या जातात तर काही मर्यादित क्षेत्रापुरत्या वापरल्या जातात. जगामध्ये अशा अनेक भाषा आणि त्याच्या बोलीभाषा अस्तित्वात आहेत. म्हणजे जगाच्या पातळीवर जर आपण विचार केला तर जगामध्ये अनेक भाषा आहेत आणि या अनेक भाषांच्या काही बोलीभाषाही अस्तित्वात आहे. या सगळ्यांचा वापर मानवी समुदाय, मानवी समाज करीत असतो. जगातील भाषांमध्ये तुलना करता येते आणि म्हणजे या अभ्यास पद्धतीमुळे जगामध्ये ज्या काही भाषा आहेत या भाषांमध्ये आपल्याला तुलना करता येते. म्हणजे उच्चारणाच्या पातळीवर असेल, शब्दाच्या पातळीवर असेल, वाक्यरचनेच्या पातळीवर असेल, अर्थाच्या पातळीवर असेल, या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला तुलना करता येते. आता या अभ्यास पद्धतीमध्ये निवडलेल्या भाषांमध्ये वांशिक सारखेपणा असावा लागतो. पण इथे एक अट आहे, तुलना करताना या अभ्यास पद्धतीमध्ये जी भाषा निवडली जाते त्या भाषांमध्ये वांशिक सारखेपणा असावा लागतो. आता उदाहरणार्थ गुजराती आणि हिंदी भाषा या दोन भाषांचा तुलनात्मक अभ्यास आपल्याला करता येतो, कारण या दोन भाषांमध्ये वांशिक सारखेपणा आहे. ही गोष्ट या अनुषंगाने आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता तुलनात्मक अभ्यास पद्धतीमध्ये एककालिक आणि द्वैकालिक अशा दोन्ही ज्या काही पद्धती आहेत, अभ्यास पद्धती आहेत, या सगळ्या अभ्यास पद्धतीमध्ये तुलनात्मक पद्धतीस म्हणजे भाषेच्या तुलनात्मक पद्धतीस हे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. कारण वर्णनात्मक भाषाभ्यास पद्धती आणि ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धती या दोन्ही भाषाभ्यास पद्धतीमध्ये तुलनात्मक भाषाभ्यास पद्धतीला महत्त्वाचे स्थान आहे. एकाच कालखंडात अस्तित्वात असलेल्या विविध भाषा, त्यांची घटना, त्यांच्यातील सारखेपणा आणि वेगळेपणा हा जसा आपण समजू शकतो त्याचप्रमाणे एकाच भाषेतून अनेक भाषा कशा उत्क्रांत होत गेल्या, अर्थात एका भाषेमधून अनेक भाषा कशा निर्माण झाल्या, तेही या तुलनेमुळे आपल्याला समजते. अर्थात तुलनात्मक भाषाभ्यास पद्धतीमुळे आपल्याला ते समजते. त्याचबरोबर ध्वनी, व्याकरण, अर्थविचार, शब्दसंग्रह या भाषेच्या सर्व अंगांच्या बाबतीत तुलना करणेही आपल्याला शक्य असते, तेही तुलनात्मक भाषाभ्यास पद्धतीमुळे. थोडक्यात ह्या ज्या तीन पद्धती आहेत भाषाभ्यासाच्या, अर्थात ऐतिहासिक, वर्णनात्मक आणि तुलनात्मक, या तीनही भाषाभ्यास पद्धती अतिशय महत्त्वाच्या अशा पद्धती आहेत. या अर्थात भाषा विज्ञानाच्या ह्या प्रमुख अभ्यास पद्धती आहेत. ह्या सगळ्या पद्धतीमध्ये वर्णनात्मक भाषाभ्यास पद्धती ही पायाभूत पद्धत मानली जाते.
आणि एका विशिष्ट काळातील भाषेचे समग्र आणि यथार्थ वर्णन या भाषाभ्यास पद्धतीमध्ये केले जाते आणि जर केले गेले तरच त्या भाषेतील परिवर्तनाचा किंवा दोन अथवा अधिक कालखंडातील भाषेच्या भिन्न रूपांचा अभ्यास करणं हे शक्य होतं. आणि जसं या विविध कालखंडातील भाषेच्या भिन्न रूपाचा अभ्यास करणे शक्य आहे, त्याचप्रमाणे त्यातील परस्पर संबंध ठरवणेही हे शक्य होते. तुलना करण्यास अर्थात अभ्यासासाठी जी तुलना करतो आपण, ती तुलना करण्यास योग्य अशा दोन किंवा अधिक भाषांचे अचूक वर्णन करता आले तरच अशा भाषांमधील साम्य आणि भेद आपल्याला ताडून पाहता येतात, पडताळून पाहता येतात. या तीनही भाषाभ्यास पद्धती परस्पर पूरक आहेत, ही गोष्ट या अनुषंगाने आपल्याला लक्षात घ्यावी लागेल.